संध्या पात्र घेतलं, गंगा जल घेतलं आणि केवट आणि त्यांची पत्नी श्री राम प्रभूचं चरण पूजा करत आहे महाराज। म्हणून म्हणतात ना, याले भाग्यवान म्हटलेलं आहे। आपण भाग्यवान कोणाला समजतो? ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे, शेतीवाडी आहे, मोटर गाडी आहे, भाग्यवान अवश्य समजायचे। भरपूर पैसा आहे ना, ठीक आहे, परंतु भाग्यवान केव्हा समजा? जर तो एवढं असून परमार्थ करत असेल, दान धर्म करत असेल, मदत करत असेल, तर तो भाग्यवान आहे। नाहीतर त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही महाराज। अरे भाग्यवंताचे लक्षण आहे महाराज। भाग्यवान कोणाला म्हटलेलं आहे? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, तेने संतोष नारायण, तेने संतोष नारायण, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन। अरे भाग्यवान त्याला म्हटलेलं आहे ज्याच्या घरी भजन पूजन परमार्थ अन्नदान घडते महाराज, तो भाग्यवान आहे। अरे स्वयं भगवंत म्हणजे श्री राम प्रभू सीतेसह लक्ष्मणासह केवळजीच्या घरी आले। केवळजीने षोडशोपचारे पूजन केलं। म्हणून पूजन जर करायचं असेल तर चरणाचं पूजन करा। काही काही ठिकाणी आम्ही बघतो चरण धुतात महाराज लोकांचे। हसू नका बरं का। कसे धुतात माहित आहे का? जसं बैलाच्या खुरावर पाणी टाकतात त्यांनी, तस याला चरण धुणं म्हटलं नाही। चरण धुत असताना आपल्या हाताचा स्पर्श साधू संत महाराज असो, माता पिता असो, यांच्या चरणाला लागला पाहिजे। त्याला म्हणतात चरण धुणे। नवे नवे तर पूजन जर करायचं असेल तर चरणाचं करा। परंतु तुमची स्थिती अशी आहे, कुंकू भिजलं पहिले कपाळाले, एक बोट लावल्यानंतर इच्छा पूर्ण होत नाही, आणखी दुसरं बोट घेते आणि आणखी लावते। कुंकू असते पतलं ह्या नाकाच्या शेंड्यापर्यंत, ते असं वाटतं का याचं नाक कापलं काय? बरं, अक्षत घेतल्यानंतर तांदूळाचे दाणे येतात, कपाळाले अक्षत लावतात आणि उरली सुरली अक्षित ते तांदूळाचे दाणे त्याच्यात डोक्यात टाकून देतात केसात। तेरा तुझको अर्पण। ही काय पूजा आहे का हो? एवढा अधिकार नाही ना आपल्याला। आपला अधिकार साधू संतांच्या भगवंताच्या चरणापर्यंतच आहे। आणि जर तुम्हाला तो अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर नम्रता प्राप्त करून घ्या लागते। नम्रता अंगी पाहिजे, प्रेम पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे, तरच तो अधिकार प्राप्त होते। आरतीमध्ये म्हणतो ना, विषय विकार मिटावो, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ती बनावो, संतन की सेवा।
केव्हा साधू संतांची सेवा घडते जेव्हा आपण विकार नाहीसे करतो तेव्हा, तोपर्यंत नाही. तुझी सेवा करीन मनोभावे, कित्येक असे प्रमाण आहे महाराज. केवळजी हात जोडून श्रीरामजीला म्हणू लागले, प्रभू मी आपली काय सेवा करू ते सांगा. श्रीरामजी म्हणतो, केवट आम्हाला गंगा नदीच्या पलीकडच्या तीरावर जायचंय, म्हणून तू आम्हाला तुझ्या नौकेमध्ये बसून पलीकडच्या तीरावर पोहोचून दे. केवटजीने विचार केला. केवटजी म्हणतात, प्रभू मी तुम्हाला माझ्या नौकेमध्ये बसवणार नाही, कारण मी ऐकलेलं आहे तुमच्या पायामध्ये जादू आहे, तुमच्या पायामध्ये चरण. श्रीरामजीने केवटकडे बघितलं. केवटजी म्हणतात, प्रभू अहो तुमचा चरण स्पर्श त्या दगडाला झाला, शिलेला झाला, त्यामधून स्त्री निर्माण झाली, आणि माझी नौका तुटकी पुटकी आहे, कारण नौकेले काय असतात, पाटल्या असतात, बरोबर आहे ना. आणि तुमचे जर चरण प्रत्येक पाटलीला जर कधी